नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये एकचल समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं याविषयीची माहिती आपण यामध्ये घेत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एकचल समीकरण कशा पद्धतीने सोडवायचे त्यासाठी काय नियम आहेत याविषयीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि काही एक्झाम्पल सुद्धा आपण घेतली होती. ठीक आहे, तर त्यालाच कंटिन्यू करून आता त्याच्या पुढे थोडं चेंज करून आपण एक्झाम्पल घेणार आहोत. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, हे 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5x अधिक 7 वजा 2x बरोबर 8. आता हे समीकरण आहे. अगोदर जे समीकरण बघितले आपण त्यामध्ये फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी चल दिसत होतं x, बरोबर आहे. पण या ठिकाणी चल एकच आहे. चल एकच आहे. x हे चल वापरलेलं आहे, पण ते 2 ठिकाणी आलेलं आहे. किती ठिकाणी आहे? 2 ठिकाणी आहे. तर कन्फ्युजन करायचं नाही, हे एक चल समीकरणच आहे, कारण इथे एकच चल वापरलेलं आहे. जरी 2 ठिकाणी लिहिलेलं असेल तरी पण हे एकच चल आहे. ठीक आहे. आता याला सोडवणार कसं? जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, जर तुम्हाला चलाची किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? चल कुठल्या तरी एका साईडला घ्यावं लागेल. मग आपल्याला इथे तेच करायचंय. ज्या ज्या टर्म मध्ये चल आलेले आहे त्या टर्म एका साईडला ठेवू आणि बाकीच्या सर्व दुसऱ्या साईडला जाऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी 5x आणि वजा 2x हे डाव्या बाजूला ठेवूयात आणि बाकीच्या सर्व टर्म उजव्या बाजूला घेऊन जाऊ. म्हणजेच इथे काय मिळेल? 5x आणि हे वजा 2x बरोबर इकडे हे 8 आणि हे 7 तिकडे गेल्यानंतर इकडे अधिक 7 आहे. उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा 7 होतील. ठीक आहे. यानंतरची स्टेप बघा. 5x वजा 2x किती होणार आहे? हे 5x आहे आणि हे 2x आहे. 5x मधून 2x गेल्यानंतर किती राहणार आहे? इथे राहतील 3x. सरळ सरळ 5 मधून 2 गेले किती राहणार आहे? 3 आणि त्यांच्या सोबत कोण आहे? x आहे. ओके. 5 मधून 2 गेले 3 राहतील आणि x सोबत असल्यामुळे इथे काय होईल? 3x उत्तर मिळेल इथे. बरोबर 8 मधून 7 गेलेत. 8 मधून 7 गेल्यानंतर किती राहणार आहे? 1. आता या ठिकाणी बघा, 3 आणि x हे दोघं पण गुणाकाराच्या स्वरूपात आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. x ला एकटच ठेवावं लागेल. त्यासाठी 3 हे x ला गुणाकारात आहे. दुसऱ्या साईडला त्यांना पाठवावं लागेल. त्यासाठी इथे गुणाकारात असल्यामुळे दुसऱ्या साईड मध्ये गेल्यानंतर तो भागाकाराच्या स्वरूपात असेल. म्हणजेच कुठे असेल? छेदामध्ये. x बरोबर 1/3. तर फायनल उत्तर किती मिळाले आपल्याला? x बरोबर 1/3 हे उत्तर आपल्याला इथे मिळते आणि यालाच काय म्हणतो आपण? 1/3 ही या समीकरणाची उकल आहे. सेम असंच उदाहरण येते 6 नंबरचं. या ठिकाणी बघा, 10 अधिक 4x अधिक 2x बरोबर 22. सेम पॅटर्न तोच आहे. एक्स वाल्या ज्या काही टर्म आहेत त्या एका साईडला घेऊन जायच्या आणि बाकी सर्व दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला? 4x अधिक 2x बरोबर हे 22 आणि इकडे हे 10 आहे. हे बेरजेच्या स्वरूपात आहे. दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते तिथे वजाचं चिन्ह आहे आपल्याला. वजा 10 या पद्धतीने. आता इथे दोघांची बेरीज करायची. 4x अधिक 2x किती होणार आहे? 4 आणि 2 6 म्हणजे हे मिळतील 6x आणि इकडे 22 मधून 10 गेल्यानंतर किती होणार आहे? 12 होतील. आपल्याला x ची किंमत काढायची, पण x च्या सोबत कोण आहे? 6 आणि 6 हे x ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे. ज्यावेळेस ते दुसऱ्या साईडला जातील त्यावेळेस ते भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे छेदामध्ये जाईल. म्हणजे इथे काय मिळणार आहे? x बरोबर 12/6. आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 6 एक 6 साइन गुणिले 12 म्हणजेच x ची किंमत किती मिळाली? 2/1 म्हणजेच किती? 2. तर या पद्धतीने जर समजा समीकरणामध्ये एकच व्हेरिएबल बऱ्याच वेळा आलं असेल
तर त्याची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करायचे ते एका साईडला घेऊन आणि एक्स ची किंमत काढायची. यानंतर 7 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. एक्स वजा 5 अधिक 2x अधिक 4 बरोबर 5. आता यामध्ये सुद्धा एक्स हे चल 2 वेळेस आलेले आहे, तर ते एका साईडला घ्यायचे आणि बाकीचे सर्व टर्म एका साईडला घेऊ. एक्स इथे 2x अधिक 2x बरोबर इकडे 5 जशीच्या तशी, हे 5 तिकडे गेल्यानंतर इथे वजा आहे तिकडे गेल्यानंतर अधिक होतील अधिक 5, हे अधिक 4 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 4 होतील या पद्धतीने. ठीक आहे. एक्स अधिक 2x. आता हा जरी एक्स आहे याचा सहगुणक किती असणार आहे 1. तुम्हाला दरवेळेस सांगितलेले मी की जर फक्त व्हेरिएबल असेल म्हणजे चल असेल आणि त्याच्यासोबत कुठलीही संख्या लिहिलेली नसेल त्या संख्येचा सहगुणक म्हणजे त्या चलाचा सहगुणक किती असतो 1 असतो. म्हणजे 1x अधिक 2x किती होणार आहे 1 अधिक 2 3 3x. नंतर काय बरोबर 5 अधिक 5 10 होतील वजा 4 3x 10 मधून 4 गेले 6. आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आणि x ला सोबत 3 ची 3 ला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल. इथे गुणाकाराच्या स्वरूपात आहे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकाराच्या स्वरूपात जाईल. ठीक आहे. म्हणजे छेदामध्ये म्हणजे इथे काय मिळेल x बरोबर 6/3. तर इथे संक्षिप्त रूप जाते 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे x ची किंमत किती मिळते आपल्याला 2. सेम 8 नंबरचं उदाहरण पाहता. 5x अधिक 8 बरोबर 24 वजा 3x. आता x वाली टर्म एक डाव्या साईडला पण आहे आणि एक उजव्या साईडला पण आहे. ठीक आहे. तर काही टेन्शन घ्यायचं नाही, कुठल्या तरी एका साईडला ते सर्व टर्म तुम्हाला घ्यायचे. आता इथे तुम्ही जर म्हटलं उजव्या साईडला घ्यायचं तर उजव्या साईडला सुद्धा घेऊ शकता. तिकडे ही मायनस आहे ही आल्यानंतर सुद्धा इकडे मायनस होणार आहे, पण शक्यतो आपण डाव्या साईडला घेऊ कारण इकडे मायनस ही मायनस इकडे आल्यानंतर प्लस मध्ये होईल. कारण बऱ्याच वेळेस जे अधिक वाले ते सोपं जातो थोडं आपल्याला. ठीक आहे. ते गोंधळ होत नाही चिन्हांचा. तर 3x ला इकडे घेऊ, इकडे वजाच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर अधिक होईल. म्हणजे इथे काय मिळणार आहे आपल्याला 5x वजा 3x इकडे आल्यानंतर अधिक 3x होणार बरोबर. आता या ठिकाणी बघा इथे 24 आहे उजव्या बाजूला आणि हे 8 तिकडे जातील अधिक 8 इथे वजा 8 होतील. म्हणजे इथे काय मिळेल आता 5x अधिक 3x 5 अधिक 3 किती होणार आहे 8 होतील 8x 24 वजा 8 24 मधून 8 गेल्यानंतर इथे 16 राहणार आहे आणि शेवटी x ची किंमत काढायची आणि x ला गुणाकारात कोणी 8 आहे तर 8 ला उजव्या बाजूला पाठवावं लागेल म्हणजे ते गुणाकाराच्या स्वरूपात आहे. इकडे गेल्यानंतर भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे छेदामध्ये जाईल. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला x बरोबर 16/8 आणि ते 8 ने संक्षिप्त रूप जाते तर x बरोबर 8 1 8 8 दुनी 16 म्हणजेच x किंमत किती मिळणार इथे 2. यानंतर पाहू 9 नंबरचं एक्झाम्पल. आता या ठिकाणी बघा वजा 3x अधिक 15 अधिक 6 बरोबर 8x अधिक 9. आता काय काही टर्म्स आपण वाढवत चालू याच्यामध्ये. ठीक तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सुरुवातीला चलाचे जे चलाचे पद आहेत ते कुठल्या तरी एका साईडला घ्यायचे. जर इकडे -3 आहे हे इकडे जर घेतलं तर हे अधिक होतील तसेही घेऊ शकता नाहीतर हे दोन्हीचे दोन्ही एका साईडलाही घेऊ शकता काहीच फरक पडणार नाही. चला ह्यावेळेस काय करू आपण आता हे ज्या एक्स टर्म आहे त्या आपण उजव्या बाजूला घेऊया. ठीक आहे. कारण इथे मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस होईल सोपं प्लस म्हणून. ठीक आहे. तर पाहिजे हे सर्व टर्म एका साईडला घेऊ आपण आणि बाकीच्या एक्स वाल्या टर्म उजव्या साईडला जाऊ. आणि इथे काय मिळेल हे 15 अधिक 6 एकच राहणार आहे 15 अधिक 6 9 इकडे येतील तर वजा 9 होतील कारण इकडे अधिकच्या स्वरूपात आहे इकडे आल्यानंतर वजा होतील चिन्ह बदलतं. ठीक आहे बरोबर. हे 8x इथेच आहे
हे वजा 3x आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक 3x होतील, अधिक 3x. 15 अधिक 6 हे होणार आहे 21. 21 वजा 9 बरोबर 8x अधिक 3x. 8 आणि 3 11 होतात, म्हणजे हे मिळेल आपल्याला 11x. बरोबर आहे. 21 वजा 8 ते किती होणार आहेत? इथे आपल्याला 12 मिळतील 21 मधून 9 गेल्यानंतर. ठीक आहे, इथे 12 11x. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी बघा, इथे साईड चेंज करून घ्यायची. त्यावेळेस दोनच टर्म राहतील, एका साईडला एक एका साईडला एक. त्यावेळेस आपण साईड चेंज करून घेऊ. साईड जर चेंज केली, आता समीकरणामध्ये तुम्ही साईड चेंज करू शकता. कशी? म्हणजे पूर्णची पूर्ण, म्हणजे ज्या टर्म तुमच्या डाव्या बाजूला आहे तुम्ही त्या पूर्णच्या पूर्ण उजव्या बाजूला लिहू शकता, आणि उजव्या बाजूच्या सर्वचे सर्व डाव्या बाजूला, या पद्धतीने. तर उजव्या बाजूला 11x ते डाव्या बाजूला लिहू. बरोबर आहे. आणि 12 उजव्या डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला लिहू. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे शेवटी काय मिळणार आहे ते आपल्याला x बरोबर, x ला गुणाकारात कोणी 11 आणि ते भागाकाराला, सॉरी 12 भागाकाराच्या स्वरूपात जातील. म्हणजे ते काय मिळेल? x बरोबर 11 सॉरी 12/11. या पद्धतीने हे उत्तर आपल्याला ते मिळणार आहे. जरी तुम्ही समजा हे 8x इकडे घेतले असते तरी आपल्याला हेच उत्तर मिळालं असतं, काहीच फरक नाही. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही 8x ला इकडे घेऊन पहा आणि त्या पद्धतीने त्याला सोडवा, तर तुम्हाला हेच मिळणार आहे. ठीक आहे. तर यानंतर बघा आता 10 नंबरचं एक्झाम्पल. 7 वजा 5 अधिक 8 वजा 2x बरोबर 50 अधिक 7x वजा 10 अधिक 6x. जास्त संख्या झाल्यात, तर एक काम करू, सर्वच्या सर्व टर्म एका साईडला घेऊ, एक्स वाले आणि बाकीचे सर्व एका साईडला. आता यावेळेस आपण उजव्या साईडला, सॉरी डाव्या साईडलाच घेऊ एक्स वाले टर्म. इथे काय वजा 5x हे वजा 2x. बरोबर आहे. हे 7x इकडे उजव्या साईडला अधिकच्या स्वरूपात इकडे आले तर वजा होतील, वजा 7x. इकडे अधिक 6x इकडे आल्यानंतर वजा 6x होतील. बरोबर. काय काय राहते ते हे 50 आहेत, हे वजा 10 इकडे, हे 7 तिकडे गेल्यानंतर वजा 7 होतील. हे 8 हे अधिक इकडे गेल्यानंतर वजा 8. पाहिजे आता या सर्वच्या सर्व टर्म वजाच्या स्वरूपात येईल. ज्यावेळेस सर्वांचं चिन्ह समान असतं त्यावेळेस आपण बेरीज करत असतो आणि चिन्ह तेच ठेवावं लागतं. तर पाहिजे 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 20, म्हणजे हे किती होणार आहे? 20x होतील, पण कसे? वजाच्या स्वरूपामध्ये असेल. बरोबर आहे. बरोबर. इकडे बघा हे 50 आणि या सर्व संख्या वजाच्या स्वरूपात यांची बेरीज करावी लागेल. 10 आणि 7 17, 17 आणि 8 25 होतील. बरोबर आहे. पण हे कसे असतील? वजा 25, वजा 25 राहिलेलं इकडे सोडवलं, वजा 20x बरोबर 50 मधून 25 गेले किती राहणार आहेत? 25. एक्स ची किंमत काढायची, एक्स ला गुणाकाराच्या स्वरूपात कोण आहे? वजा 20 आहे. ते वजा 20 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकाराच्या स्वरूपात जातील, म्हणजे छेदामध्ये, म्हणजे इथे काय मिळेल? 25 वजा 20. 25 आणि 20 या दोघांनाही 5 ने निश्चित भाग जातोय, 5 ने संक्षिप्त रूप घेऊ, 5 5 25 आणि 5 20, म्हणजे शेवटी जे उत्तर मिळते ते काय मिळेल? 5 वजा 4. तर या पद्धतीने ही उदाहरणे सोडवायची. जरी त्याच्यामध्ये किती पद आलेली असतील, कन्सेप्ट तोच असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. जे चल आहे, चलाचे जे पद आहेत ते कुठल्या तरी एका साईडला घेऊन तुम्हाला त्याला सोडवायचं.
यानंतर 11 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. x वजा 25 वजा 4x बरोबर वजा 37. तोच पॅटर्न आहे. एक्स वाले जे पद आहेत ते सर्वच्या सर्व एका साईडला यायचे आपल्याला, बरोबर आहे. तिथे काय होईल, हे एक्स हे वजा 4x बरोबर, इकडे वजा 37 आहे, हे वजा 25 तिकडे गेल्यानंतर अधिक 25 होतील, अधिक 25. या ठिकाणी बघा x वजा 4x. आता x ला सहगुण किती असणार, इथे 1 असणार. 1 मधून 4 वजा होत नाही, 4 मधून 1 वजा होतो, बरोबर आहे. पण इथे मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यावं लागेल. मोठी संख्या ही आहे 4, त्याला चिन्ह वजाच, म्हणजे वजा 3x मिळेल आपल्याला इथे, वजा 3x. x वजा 4x वजा 3x, कारण 4x मधून 1x गेल्यानंतर 3x राहणार आहे, बरोबर आहे. आणि इथे वजाचे चिन्ह येणार आहे मोठ्या संख्येचं, वजा 3x बरोबर. या ठिकाणी वजा 37 अधिक 25, या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल. 37 मधून 25 जातील, 37 मधून 25 गेले ते 12 राहणार आहेत, आणि पण ते कसे वजा 12, मोठ्या संख्येत चिन्ह येणार आहे. मोठी संख्या 37 आहे, वजा 12. या ठिकाणी बघा x ला गुणाकार आहे ते वजा 3, त्याला दुसऱ्या साईडला पाठवा, म्हणजे ते काय मिळेल, वजा 12 छेद वजा 3. आता या ठिकाणी बघा अंशात आणि छेदात जर वजा वजा चिन्ह असेल आणि एक एक संख्या असेल तर हे याच्यासोबत कॅन्सल होते, हे साइन या साइन सोबत कॅन्सल होणार, म्हणजे झाल्या दोन्ही पण धनसंख्या. आणि ते संक्षिप्त रूप जाते 3 1 3, 3 चौक 12. जे फायनल जे उत्तर मिळते आपल्याला ते किती मिळते, x बरोबर 4. सेम 12 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 2x वजा 8 वजा 3x बरोबर x वजा 12. या ठिकाणी सुद्धा आता x हे जे चल आहे ते 3 वेळेस आलेलं आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण. किती पण वेळेस येऊ द्या, त्याला कुठल्या तरी एका साईडला घ्या, ठीक आहे. तर सर्वशी सर्व आपण डाव्या बाजूला लिहूया. हे 2x ही वजा 3x, इकडे हा x आहे, बेरजेच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा असेल तो वजा x, बरोबर आहे. बरोबर इकडे काय वजा 12 जशीच्या तशी, नंतर ही वजा 8 तिकडे जर गेले तर काय होतील, अधिक 8 होतील, ठीक आहे. 2x जशीच्या तसे, या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे बेरीज करावं लागेल, आणि चिन्ह कुठलं असणार, वजाच. 3x आणि x किती होणार आहे, 4x, आणि चिन्ह कुठलं, वजाचं, वजा 4x. चिन्हांचा गोंधळ होत असेल तर सुरुवातीला आपण चिन्हावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तो बघून घ्यायचा, ठीक आहे. आणि नंतर बघा वजा 12 अधिक 8. आता या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल, दोघांची चिन्ह वेगवेगळी, तर 12 मधून 8 गेले 4 होतील, आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा आहे, 12 ही मोठी संख्या, वजा 4 इथे मिळेल आपल्याला. इथे बघा 2x वजा 4x वेगवेगळी चिन्ह आहे, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. 2 मधून 4 वजा होत नाही, ते 4 मधून 2 गेल्यानंतर 2 राहणार आहेत, आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा, बरोबर आहे. म्हणजे इथे काय मिळेल, वजा 2x बरोबर वजा 4. x बरोबर x ला वजा 2 ही गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला पाठवा, म्हणजे इथे काय मिळेल, वजा 4 छेद वजा 2. हे वजा वजा कॅन्सल होणार, संक्षिप्त रूप जाते 2 ने, बे एक बे, बेगुणी 4, म्हणजे शेवटी x ची किंमत किती मिळते आपल्याला, 2. यानंतर 13 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 5x वजा 3 बरोबर 3x अधिक 5. या ठिकाणी x चल 2 वेळेस आलेलं आहे, तर दोन्ही टर्म एका साईडला घेऊया, म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला, आता 5x, 3x इकडे आल्यानंतर वजा 3x होणार, बरोबर. या साईडला 5 आहे, हे वजा 3 तिकडे गेल्यानंतर अधिक 3 होते, या पद्धतीने. यानंतर बघा 5x वजा 3x, 5 मधून 3x गेल्यानंतर किती राहणार आहे, 2x,
बरोबर 5 + 3 8 आणि शेवटी x बरोबर काय मिळेल 2x ला गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तो इथे भागाकाराच्या स्वरूपात येईल म्हणजे छेदामध्ये 8/2 आणि शेवटी बघा बेकर बेरीज 8 म्हणजे x बरोबर किती मिळतात 4. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. या ठिकाणी सुद्धा सेम तसंच एक्झाम्पल आहे. ज्या एक्सच्या टर्म इथे एका साईडला घेऊया इकडे डाव्याच बाजूला 5x हे 2x इकडे आल्यानंतर वजा 2x होतील बरोबर इकडे 4 जशीच्या तसे वजा 5 डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला गेल्यानंतर अधिक 5 होतील अधिक 5 बरोबर म्हणून 5x वजा 2x 5 मधून 2 गेले 3x राहणार आहेत बरोबर 4 अधिक 5 9 होतील आणि शेवटी x बरोबर काय मिळेल 9/3 कारण 3 ही ते गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये जाते जिथे बघा 3 1 3 3 3 9 म्हणजे x ची किंमत किती मिळाली 3. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला सोडवायची आपण जास्तीत जास्त उदाहरणे घेणार आहेत समीकरणाची. आता जसजसे आपण समोर जाऊ तसं वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत याची तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच एक्झाम्पल पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे.